नमस्कार. संपूर्ण भारतभर 12 ज्योतिर्लिंगे आहेत, पण सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला या 12 लिंगांचे दर्शन घेता येत नाही. म्हणून श्री दख्खनचा राजा ज्योतिबांनी या मैनागिरी पर्वताच्या सोबती 12 लिंगांची स्थापना केली. कलियुगी अशक्त अल्पायुष्य नर तयासाठी स्थापिले 12 ज्योतिर्लिंग. म्हणून श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणास म्हणजे दिंडी निघते. चला तर ही 12 लिंगे कोठे आहेत आणि यांचे मूळ ठिकाण कोणते याची थोडक्यात माहिती पाहूया. पहिले लिंग बद्री केदार महादेव मंदिर ज्योतिबा डोंगर, मूळ ठिकाण केदारनाथ हिमालय. दुसरे लिंग काशी विश्वनाथ महादेव मंदिर ज्योतिबा डोंगर, मूळ ठिकाण विश्वेश्वर वाराणसी. तिसरे लिंग सेतुबंध रामेश्वर रामलिंग मंदिर, मूळ ठिकाण तमिळनाडू. चौथे लिंग ओंकारेश्वर केकलेगाव गणेशबाग, मूळ ठिकाण विद्याचल मध्य प्रदेश. पाचवे लिंग महाकालेश्वर म्हणजेच नंदकेश्वर श्री यमाई देवी मंदिरासमोर, मूळ ठिकाण उज्जैन मध्य प्रदेश. सहावे लिंग कर्पूरेश्वर तीर्थ काठावर ज्योतिबा डोंगर, मूळ ठिकाण श्री घृष्णेश्वर वेरूळ संभाजीनगर. सातवे लिंग त्र्यंबकेश्वर गिरोळी गावच्या निनाई मंदिरात, मूळ ठिकाण नाशिक. आठवे लिंग औंढ्या नागनाथ पोहाळे येथील पांडवलेणी, मूळ ठिकाण नागनाथ परभणी मराठवाडा. नववे लिंग सोरटी सोमनाथ नरंदे नागनाथ दारुकवन, मूळ ठिकाण सौराष्ट्र सोमनाथ. 10वे लिंग परळी वैजनाथ सादळे मादळे सिद्धोबा टेकडी, मूळ ठिकाण श्री वैजनाथ बीड. 11वे लिंग श्री शैल्य मल्लिकार्जुन गायमुख तलाव, मूळ ठिकाण कर्नल आंध्र प्रदेश. शेवटचे 12वे लिंग भीमाशंकर ज्योतिबा येथील डांकिनी तीर्थाजवळ, मूळ ठिकाण भीमाशंकर पुणे. या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यावर चारीधाम यात्रेचे पुण्य मिळते. ज्योतिबाच्या नावानं चांगलं